सर्वांना नमस्कार. आज आपण प्रकरण पहिला ह्याला सुरुवात करणार आहोत. प्रकरण पहिला आहे आपला समाजशास्त्राचा परिचय. या पहिल्या प्रकरणामध्ये आपण समाजशास्त्र ही एक स्वतंत्र विद्याशाखा कशी आहे, म्हणजे समाजशास्त्र एक स्वतंत्र अशी विद्याशाखा आहे, हे आज आपण पाहणार आहोत. समाजशास्त्राचे स्वरूप आणि त्याची व्याप्ती हे सर्व विद्यार्थ्यांना परिचित व्हावा या प्रकरणाचा उद्देश आहे. म्हणजे समाजशास्त्राची ओळख सर्वांना व्हावी यासाठी प्रकरण पहिला आपल्याला आहे. त्याच्यामध्ये समाजशास्त्राची व्याख्या, समाजशास्त्राचे उगम आणि समाजशास्त्राचे महत्त्व आपल्याला दिलेलं आहे. युरोपमधील 18व्या व 19व्या शतकातील सामाजिक, बौद्धिक आणि समाजशास्त्राचा उगम यांच्यातील परस्परांचा अभ्यास करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. एक विद्याशाखा म्हणून समाजशास्त्राचा उगम प्रथम युरोपमध्ये झालेला आहे. युरोपमध्ये स्वतंत्र विद्याशाखा म्हणून 19व्या शतकाच्या मध्यास उदयास आलेली आहे. समाजशास्त्राच्या उदयानंतर मानवी समाजाचा अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनामध्ये बदललेला आहे. म्हणजे ढोबळमानाने समाजशास्त्र म्हणजे काय, समाजातील सर्व घटकांचा अभ्यास केला जातो हे आपल्याला माहीत आहे. परंतु समाजशास्त्र हे एक स्वतंत्र ओळख असलेले नवीन सामाजिक क्षेत्र म्हणून उदयाला आलेलं आहे. समाजशास्त्र हे प्रामुख्याने मानवी समाजाचा अभ्यास करते. समाजशास्त्रामध्ये कुठल्या घटकाचा अभ्यास केला जातो? प्रमुख मानवी समाजाचा, म्हणजे मानवाचा अभ्यास इथं केला जातो. म्हणून समाजशास्त्र अशी त्याची ओळख निर्माण झालेली आहे. समाजशास्त्र एक सामाजिक शास्त्र आहे, त्याची अशी ओळख आहे, स्वतंत्र ओळख आहे. म्हणूनच आज जगात सर्वत्र समाजशास्त्राचे महत्त्व व्यावहारिक आणि उपयुक्तपणे निर्विवादपणे सर्वांनी मान्य केलेलं आहे. म्हणजे सर्व शास्त्रांचा अभ्यास या समाजशास्त्रामध्ये केला जातो. म्हणजे अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मानववंशशास्त्र, भूगोल, अर्थशास्त्र अशा सर्व शास्त्राचा अभ्यास या समाजशास्त्रामध्ये केला जातो. म्हणजे समाजशास्त्र हे सर्वव्यापी शास्त्र आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही, कारण सर्व घटकांचा अभ्यास या समाजशास्त्रामध्ये केला जातो. समाजशास्त्रात मुख्यत्वे करून मानवी जीवन आणि मानवी क्रिया यांचा अभ्यास केला जातो. म्हणजे समाजशास्त्रामध्ये मानवी जीवन म्हणजे मानवाचे राहणीमान, त्याच्या चाली, रीती, रूढी, परंपरा या सर्व घटकांचा अभ्यास यामध्ये केला जातो. मानवी समाजाचा उदय, विकास आणि त्याची संरचना हे सर्व घटकांचा अभ्यास आपल्याला या समाजशास्त्रामध्ये केला जातो. तर समाजातील स्थिरता, समाजातील परिवर्तन, समाजामधील उत्क्रांती आणि क्रांती या सर्व घटकांचा अभ्यास या समाजशास्त्रामध्ये केला जातो. म्हणजे समाज हा नेहमी एकसारखा राहतो असे नाही, तर समाजामध्ये नेहमी परिवर्तन होत असते. समाजामध्ये नवनवीन गोष्टींचे आकलन होत असते आणि मानव त्या सर्व गोष्टींचे अंतर्भूत करत असतो, सर्व गोष्टी शिकत असतो, नवनवीन गोष्टी मानव हा स्वीकारत असतो. म्हणजे समाजामध्ये नेहमी परिवर्तन होत असते आणि मानव हा नेहमी परिवर्तनशील असतो. म्हणून समाजामध्ये नेहमी क्रांती होत असते, समाजामध्ये नेहमी बदल होत असतो. समाजशास्त्र हे स्वतंत्र सामाजिक शास्त्र असून सामाजिक घटनांचा शास्त्रीय अभ्यास करते. म्हणजे समाजशास्त्र एक स्वतंत्र सामाजिक शास्त्र आहे आणि सामाजिक घटनांचा शास्त्रशुद्ध पद्धतीने इथं अभ्यास या समाजशास्त्रामध्ये केला जातो. तर समाजशास्त्रामध्ये प्रमुख 3 घटकांचे आपण अभ्यास इथं करायचा आहे. तर 1.1 मध्ये समाजशास्त्र, त्याची व्याख्या आणि त्याचे स्वरूप आपल्याला इथं दिलेलं आहे. समाजशास्त्राचा उगम आणि त्याची व्याप्ती, समाजशास्त्राचे महत्त्व, हे 3 घटक आपल्याला समाजशास्त्राच्या परिचय यामध्ये दिलेला आहे. त्याच्यातला पहिला आज आपण पाहणार आहोत समाजशास्त्राचे स्वरूप. तर समाजशास्त्र हे सामाजिक शास्त्र असून त्यात सामाजिक संबंध आणि मानवी समाजाचा अभ्यास केला जातो. म्हणजे समाजशास्त्रामध्ये मानवी संबंधाचा अभ्यास मुख्यत्वे केला जातो.
तसेच सामाजिक संबंध, त्याचे प्रकार, त्याची विविधता, सामाजिक समूह आणि सामाजिक संरचना, सामाजिक दर्जा, सामाजिक नियमने, सामाजिक समस्या आणि समाजाचे बदलते स्वरूप या सर्व घटकांचा अभ्यास या समाजशास्त्रामध्ये केला जातो. म्हणजे समाजामध्ये विविधता आढळते. समाजामध्ये अनेक जातीचे, पंथाचे लोक समाजामध्ये राहत असतात. या सर्व घटकांचा अभ्यास या समाजशास्त्रामध्ये केला जातो. समाजशास्त्रामध्ये शहरी समाज, ग्रामीण समूह, आदिवासी समूह या घटकाचा देखील अभ्यास या समाजशास्त्रामध्ये केला जातो. तसेच सामाजिक संरचना म्हणजे व्यक्तीचे जीवन कसे आहे, सामाजिक वर्तन कसे आहे, समाजामध्ये त्याची दर्जा कशी आहे, त्याची प्रतिष्ठा कशी आहे, त्याचे वागणूक कसे आहे, समाजामधले नियमने तो पाळतो की नाही, हे सर्व हे आपल्या समाजशास्त्रामध्ये दिलेलं आहे. समाजाचे बदलते स्वरूप म्हणजे समाज कसं विकसित होत चाललेला आहे, तर ह्या सर्व घटकांचा अभ्यास या समाजशास्त्रामध्ये आपल्याला दिलेला आहे. तर समाजशास्त्र म्हणजे काय, या प्रश्नांचे अत्यंत साधे आणि सोपे उत्तर आहे. समाजशास्त्र म्हणजे समाजात राहणाऱ्या माणसांचा अभ्यास किंवा समाजशास्त्र म्हणजे सामाजिक घटनांचा शास्त्रीय अभ्यास म्हणजे समाजशास्त्र होय. तर समाजशास्त्राची अशी आपल्याला अचूक व्याख्या समजून घेण्यासाठी आपल्याला समाजशास्त्र म्हणजे समाजशास्त्राची शब्दाची निर्मिती कशी झालेली आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. फ्रेंच तत्त्ववेत्ता ऑगस्ट कॉम्त यांना समाजशास्त्राचा जनक म्हणून संबोधले जाते. सोशिओलॉजी हा इंग्रजी शब्द 1839 प्रथम वापरल्याचे श्रेय ऑगस्ट कॉम्त यांना दिले जाते. म्हणून त्यांना ऑगस्ट कॉम्त यांना समाजशास्त्राचे जनक असे म्हणतात. पॉझिटिव्ह फिलॉसॉफी हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. त्यांच्या या ग्रंथाच्या 4थ्या आवृत्तीत त्यांनी प्रथम समाजशास्त्र ही संकल्पना वापरलेली आहे. तर समाजशास्त्राचा उगम कसा झालेला आहे आज आपण पाहूया. तर लॅटिन भाषेतील सोशिओ आणि ग्रीक भाषेतील लोगस या दोन्ही शब्दापासून सोशिओलॉजी ही संज्ञा तयार झालेली आहे. सोशिओ म्हणजे सहकारी किंवा सहयोगी होय. कालांतराने या सोशिओ या शब्दाला समाज या अर्थाने वापरलेला जाऊ लागला. लोगस म्हणजे शास्त्र किंवा अभ्यास करणे. तर समाजाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे समाजशास्त्र असा त्याची निर्मिती झालेली आहे. सुरुवातीला कॉम्त यांनी या शास्त्रात सामाजिक पदार्थविज्ञान ही संज्ञा वापरलेली होती. नंतर त्याला समाजशास्त्र हे नाव दिले गेले. त्यांनी सामाजिक घटनांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणारे शास्त्र असे नवीन शास्त्र त्यांनी शोधून काढलेलं आहे. समाजशास्त्राची व्याख्या आपण पाहूया. स्वरूप पाहिलेलं आहे आपण. तर पहिला व्याख्या आहे ऑगस्ट कॉम्त यांची. ऑगस्ट कॉम्त यांनी सामाजिक व्यवस्था आणि प्रगतीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे समाजशास्त्र होय अशी त्यांनी व्याख्या केलेली आहे. म्हणजे समाजातली जी व्यवस्था आहे, जे प्रगतीचे अभ्यास करते ते शास्त्र म्हणजे समाजशास्त्र होय अशी व्याख्या ऑगस्ट कॉम्त यांनी केलेलं आहे. जॉर्ज सिमल यांची व्याख्या पाहूया. जॉर्ज सिमल यांच्या मते समाजशास्त्र हे मानवी आंतरसंबंधाच्या स्वरूपाचे अध्ययन करणारे शास्त्र आहे. म्हणजे मानवी समाजाचा आंतरक्रियेचे स्वरूप कसे असते ह्या सर्व घटनांचा अभ्यास या जॉर्ज सिमल यांनी मांडलेला आहे. ऑक्सफर्ड डिक्शनरी यांच्या मते समाजशास्त्र म्हणजे मानवी समाजाचा विकास, संरचना आणि कार्य यांचा अभ्यास होय. म्हणजे समाजशास्त्रांच्या या ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये समाजशास्त्र म्हणजे मानवी समाजाचा विकास आणि त्याची संरचनाचे कार्य हे सर्व घटकांचा अभ्यास म्हणजे समाजशास्त्र होय असं ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये समाजशास्त्राची व्याख्या इथं दिलेली आहे. म्हणजे समाजशास्त्र या व्याख्याचे आपण विश्लेषण करताना आपल्याला असे लक्षात येते की समाजातल्या सर्व घटकांचा, समाजातील आंतरसंबंधांचा आणि सामाजिक घटकांचा म्हणजे अशा गुंतागुंतीचे अभ्यास करणारे घटक म्हणजे समाजशास्त्र होय अशी व्याख्या इथं आपल्याला दिलेली आहे. त्यामुळे समाजशास्त्राची एक सर्वमान्य अशी आपल्याला एकच व्याख्या करता येणार नाही.
वरील सर्व व्याख्यामध्ये समाजशास्त्राचे शास्त्रीय स्वरूप यावर भर दिलेला आहे. या व्याख्येमध्ये मानव आणि समाज यांच्या संबंधावर भर दिलेला आहे आणि समाजशास्त्र हे गुंतागुंतीचे शास्त्र असून इतर शास्त्रापेक्षा वेगळे आहे. म्हणजे सर्व शास्त्रापेक्षा समाजशास्त्र हे एक वेगळं आहे, इथं आपल्याला स्पष्ट होते. समाजशास्त्राचा आपल्याला समाजाचा अर्थ समजून घेणे म्हणजे एखाद्या समुद्रातील माशाला सागरी जीवशास्त्र किंवा समुद्री लहरीबाबत काय समजते का असे विचारल्यासारखं होतं. बहुधा आपण आपल्या बऱ्याच जणांचं या माशासारखंच असतं. म्हणजे आपण ज्या समाजामध्ये राहतो व ज्या संस्कृतीचे आपण नाते असतो, पाईक असतो, तिची नीट समज आपल्याकडे नसते. म्हणजे आपण ज्या समाजामध्ये राहतो त्याचा अभ्यास आपण कधी केला नाही. तर ते समजून घेण्यासाठी आपल्याला समाजशास्त्र या घटकाचा अभ्यास आपल्याला करावयाचा आहे. आपल्या भोवतालच्या परिस्थितीचे आकलन होण्यासाठी सामान्य ज्ञानाच्या पलीकडे जाऊन सखोल विचार आपल्याला करावा लागेल. आपल्या दैनंदिन जीवनाचा अर्थ चांगल्या प्रकारे समजण्यासाठी शास्त्रीय कल्पना विस्तार आपल्याला विचार करावा लागेल. 1959मध्ये सी. राईट मिल्स यांनी द सोशिओलॉजिकल इमॅजिनेशन हे पुस्तक लिहिले. मिल्स यांच्या मते ज्यांच्याकडे उत्तम प्रकारचे समाजशास्त्रीय ज्ञान असते त्यांच्याकडे एक खास वैचारिक दृष्टीही असते. या समाजशास्त्रीय कल्पना विस्ताराच्या दृष्टीमुळे व्यक्तिगत जीवन आणि सामाजिक जीवनातील परस्पर संबंध चांगल्या प्रकारे समजतो असे मिल्स यांना आपल्या या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. मिल्स यांच्या मते आपल्या व्यक्तिगत समस्यांचे आकलन होण्याबरोबरच त्यांना सामाजिक संदर्भ लावून त्या सोडविण्याचा कृतिशील दृष्टिकोन समाजशास्त्रीय कल्पना विस्तारामुळे आपल्याला मिळतो. तर समाजशास्त्राचे स्वरूप आपण समजावून घेऊया. तर समाजशास्त्र ही एक ज्ञानशाखा असून मानवाचे सामाजिक जीवन आणि समाजाचे विस्तृत ज्ञान देते. म्हणजे समाजशास्त्र ही एक स्वतंत्र विद्याशाखा आहे. या स्वतंत्र विद्याशाखामध्ये समाजशास्त्राचे मानवी जीवन, त्यांच्या आंतरक्रियांचा अभ्यास या समाजशास्त्रामध्ये केला जातो. समाजशास्त्र हे इतर सामाजिक शास्त्रापेक्षा अनेक बाबतीत वेगळे आहे. समाजशास्त्राचे स्वरूप समजून घेण्यासाठी आपल्याला खालील मुद्दे पाहणे आवश्यक आहे. एकूण आपल्याला इथं 4 मुद्दे दिलेले आहेत. पहिला आहे समाजशास्त्र एक अनुभवाधिष्ठित विज्ञान आहे. दुसरा आहे समाजशास्त्र एक सैद्धांतिक आणि उपयोजित विज्ञान आहे. तिसरा आहे समाजशास्त्र हे तथ्यांवर आधारित विज्ञान आहे. चौथा आहे समाजशास्त्र हे समग्र विज्ञान आहे. असे आपल्याला एकूण इथं 4 घटक आपल्याला दिलेले आहेत स्वरूप समजावून घेण्यासाठी. त्याच्यातला पहिला आज आपण पाहणार आहोत. समाजशास्त्र एक अनुभवाधिष्ठित विज्ञान आहे. म्हणजे समाजशास्त्रामध्ये सामाजिक तथ्यांचा अभ्यास आणि विश्लेषण वैज्ञानिक पद्धतीच्या सहाय्याने केले जाते. म्हणजे समाजशास्त्राचे एका चंचोपत्रामध्ये घालून त्याचे मोजमाप किंवा पडताळणी केली जात नाही, परंतु समाजामध्ये राहून आपण त्या घटकाचा अनुभव घेऊन त्याचा शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण मांडणी करू शकतो. म्हणजे हे शास्त्र केवळ आरामखुर्चीत बसून केलेल्या तात्विक चिंतनावर किंवा विचारावर आधारित केला जात नाही. तिथं आपल्याला प्रत्यक्ष निरीक्षण करावं लागेल, प्रत्यक्ष प्रयोग करावा लागेल, प्रत्यक्षपणे परीक्षण करावं लागेल, त्या घटनांचा अनुभव आपल्याला घ्यावा लागेल. यावरून आपल्याला समाजामध्ये घडणाऱ्या घटनांचा आपल्याला प्रत्यक्षरित्या वैज्ञानिक प्रक्रियेच्या माध्यमातून समाजशास्त्राचे नियम मांडले जाऊ शकतात. म्हणजे अनुभवाधिष्ठित हे समाजशास्त्राचे प्रमुख वैशिष्ट्य मानले जाते. म्हणजे स्वतः अनुभव घेतल्याशिवाय आपण ह्या नियमनांचे स्पष्टीकरण आपल्याला देता येत नाही. स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही या उक्तीप्रमाणे स्वतः अनुभव घेतल्याशिवाय आपण समाजशास्त्राचं वैज्ञानिक सिद्धांताद्वारे आपण सिद्ध करू शकत नाही. दुसरं आहे समाजशास्त्र हे सैद्धांतिक आणि उपयोजित विज्ञान आहे. म्हणजे समाजशास्त्रीय सिद्धांताची निर्मिती आणि विकास अत्यंत पद्धतशीरपणे झालेला आहे. म्हणजे जुन्या सिद्धांताचे परीक्षण करणे आणि नवीन सिद्धांतांची निर्मिती करणे हे सातत्याने सुरू आहे. म्हणजे जे जुनं आहे ते सोडून देऊन नवीन विचारांचा आकलन किंवा नवीन विचार स्वीकारले जातात. त्या पद्धतीप्रमाणे जुन्या सिद्धांताचा आपण अभ्यास करून नवीन
जे सिद्धांत नवीन जी निर्मिती झालेली आहे त्या निर्मितीचं आपण परीक्षण करून आपण समाजशास्त्रांचं उपयोजन किंवा समाजशास्त्राचे नियमने आपण मानले जाऊ शकतात. समाजशास्त्र हे एक शुद्ध सैद्धांतिक शास्त्र म्हणून ओळखले जाते, परंतु आता मात्र समाजशास्त्र हे एक केवळ सैद्धांतिक शास्त्र राहिलेलं नाही आहे. तर समाजशास्त्राच्या या विविध शाखा आणि सामाजिक ज्ञानाच्या उपयोजनेवर आधारलेले असून त्यात समाजाचा मोठा उपयोग होत आहे. म्हणजे समाजशास्त्र हे एक शुद्ध विज्ञान आहे, तसेच एक उपयोजित विज्ञान आहे. तिसरा आहे आपला समाजशास्त्र हे तथ्यांवर आधारित विज्ञान आहे. म्हणजे समाजशास्त्राचा उद्देश हा समाजातील सत्य घटनांचा शोध घेणे हा आहे. म्हणजे समाजातील जे सत्य आहे त्या घटकांचा आपल्याला या समाजशास्त्रामध्ये करायचा आहे. समाजात जे जसे आहे, जसे घडते आहे तसा अभ्यास या समाजशास्त्रामध्ये केला जातो. समाजात काय असले पाहिजे यापेक्षा समाजात काय आहे याचा विचार या समाजशास्त्रामध्ये केला जातो. म्हणजे समाज असं असायला पाहिजे, आपण जेव्हा एखाद्या गोष्टीचा आपण विचार करायला लागतो किंवा असं असायला पाहिजे किंवा असं समाज आहे आपण जेव्हा म्हणतो समाजाचा हे गोष्टीमध्ये काय आहे पेक्षा समाजामध्ये भविष्यामध्ये कसं असायला पाहिजे या गोष्टीपेक्षा समाजामध्ये वर्तमान काळामध्ये समाज काय आहे, कसा आहे याचा अभ्यास या समाजशास्त्रामध्ये केला जातो. म्हणजे जे सत्य आहे त्या घटकांचा अभ्यास या समाजशास्त्रामध्ये केला जातो. उदाहरणार्थ समाजशास्त्रात समाजातील संघटनात्मक आणि विघटनात्मक घटकांचा अभ्यास केला जातो. म्हणजे समाजामध्ये अनेक संघटना आहेत, त्या घटनांचा काही सकारात्मक परिणाम असतात, काही नकारात्मक परिणाम असतात. या दोन्ही घटकांचा म्हणजे नैतिक आणि अनैतिक घटकांचाही अभ्यास या समाजशास्त्रामध्ये केला जातो. म्हणजे जे जे चांगलं आहे आणि जे जे वाईट आहे, जे जे चांगले ते मूल्ये, नियमने, नीतिमूल्ये या सर्व घटकांचा अभ्यास केला जातो. जे अनैतिक आहे त्याच घटकांचा देखील या समाजशास्त्रामध्ये अभ्यास केला जातो. तर अशा समाजशास्त्रामध्ये सर्व व्यापी घटकांचा अभ्यास या समाजशास्त्रामध्ये केला जातो. समाजशास्त्र हे समग्र विज्ञान आहे. म्हणजे समाजशास्त्र हे एक संपूर्ण समाजाचा अभ्यास करते. सर्व घटकांचा अभ्यास या समाजशास्त्रामध्ये करतात. यात समाजातील फक्त एखादा विशिष्ट भागाचा अभ्यास म्हणून केला जात नाही, तर समाजातल्या प्रत्येक गोष्टींचा अभ्यास केला जातो. म्हणून समाजशास्त्र हे समग्र विज्ञानाचे आहे. तर सामाजिक जीवनाच्या सर्व पैलूंचा अभ्यास या समाजशास्त्रामध्ये केला जातो. अशा प्रकारे आज आपण समाजशास्त्राची व्याख्या, समाजशास्त्राचे स्वरूप आपण समजून घेतलेला आहे.